Hello, I welcome our CEO Dr. George Sir, Dr. Ajay Rotte, Dr. Milind Vaishnav, other dignitaries, the RMOs who are present, nursing staff and students of this nurses college. This 15 to 21st November of every year we celebrate as newborn week. So this is first of its kind activity which is we conducting here over this week. Place where the newborns are taken care of or by attended or nurtured is called as nursery and not a doctory. Why? Because the nurses play a very crucial role, or you can say the most important role in the care of the newborns. So it is a very important aspect of a newborn that you, as a staff, as a primary caregiver of the newborn in the NICU. आपल्याला डेव्हलपमेंटली सपोर्टिव्ह केअर म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून त्याला फक्त आपल्याला डिस्चार्ज करणं हे महत्वाचं नाहीये, तर याच्यामध्ये आपल्याला हे पण महत्वाचं आहे की बाळ घरी कसं जातं. बाळाला आपण पूर्ण नॉर्मल पद्धतीनं आपण घरी पाठवणं ही आपली जबाबदारी आहे. सो सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, तर सिन्स द टाइम ऑफ बर्थ आपण जे सुरुवातीला घेतो बेबीला, वॉर्म टेम्परेचर मेंटेन ठेवणं, त्याचे ब्रीथ्स बघणं, त्याला जर सर्फॅक्टंटची गरज असेल तर ते सर्फॅक्टंट देणं, व्हेंटिलेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इंटेन्सिव्ह केअरमध्ये येतात. पण अर्ली इंटरव्हेन्शन किंवा डेव्हलपमेंटली सपोर्टिव्ह केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर आपण हे समजून घेणं की बाळाला आपण कधी त्याची कुठल्या पद्धतीनं केअर द्यायची आहे, कधी केअर द्यायची, कधी नाही द्यायची, कधी आपण बाळाला त्याचं स्वतःचं काम करू द्यावं किंवा बाळाला डिस्टर्ब नाही करायचं, ह्या गोष्टी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे.